मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आलो असताना जालना जिल्ह्यामध्ये आज पक्ष संघटनेची माईक असायला पाहतो. पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेले माजी आमदार अरविंद चव्हाण, विक्रमजी काळे, माझे सहकारी सुत आनंद परांजपे, रुपालीताई चाकणकर, पदाधिकाऱ्याला विनंती आहे, तुम्ही बोलायचं नाही, त्यांना बोलायचं असं त्यांनी बाहेर जावा. पत्रकार परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांनी बोलू नका, विनंती आहे. मोबाईल ऑफ करा सगळ्यांनी. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि पर्यायाने महायुतीला मिळाल्याच्या नंतर आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, संघटनात्मक नोंदणीचा आढावा, त्या जिल्ह्यांतील विद्यमान राजकीय परिस्थिती ही जाणून घेण्याच्या निमित्तानेच प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आणि माझे सर्व प्रदेशचे प्रमुख पदाधिकारी आम्ही हा दौरा सुरू केला. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक असा दौरा झाला आणि आजपासून छत्रपती संभाजीनगर, जालना या दौऱ्यावरती आम्ही त्या ठिकाणी आलो. या दोन्ही जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही जागा या दोन्ही जिल्ह्यामध्ये लढवता आली नाही. ज्या वेळेला आघाडी होते, युती होते, त्यावेळेला जागांच्या बाबतीमध्ये काही धोरण असतं आणि ते जे काही धोरण होतं त्या धोरणाच्यामुळे या दोन्ही जिल्ह्यामध्ये विद्यमान सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठला नसल्यामुळे आम्ही त्यावेळेला विधानसभेची जागा अधिकृतपणाने घड्याळाच्या चिन्हावरती लढवू शकलो. पण या दोन्ही जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाचा कार्यकर्ता किंवा सगळेच लोकप्रतिनिधी गेले 8-10 वर्ष वंचित आहे. 2015ला, 2016ला आणि 17ला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. आज 8 वर्षांनी पहिल्यांदा होत आहे. अशा वेळेला कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घ्यावं. अलीकडच्या कालावधीमध्ये सत्तेवरती आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावरती पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहेत. अशा वेळेला नवीन जुने सहकारी हे सुद्धा एकत्रितपणाने काम कसं करू शकतील त्याचाही आढावा घेणं, पक्षाची व्यापक कार्यकारिणी प्रत्येक तालुक्याने जिल्ह्याने नेमणं, पक्षाचे वेगवेगळे फ्रंटल सेल आहेत त्यांची सुद्धा नियुक्ती पूर्ण करणं, त्याचाही आढावा घेणं हाच या दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू आहे. 22 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सलग 7 दिवस शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, महिलांच्या विषयक वेगवेगळे उपक्रम आम्ही त्या ठिकाणी दिलेत. हे सुद्धा प्रभावीपणाने अंमलबजावणी कशी करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा जिल्ह्याच्या सर्व संघटनेला आम्ही त्या ठिकाणी सूचित करत आहोत. एकंदरीत जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती समजून घेणं आणि मग महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना त्या जिल्ह्यातील पक्षाचं बळ नेमकं काय आहे, कार्यकर्त्यांचं मनोभावना नेमक्या काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी त्या ठिकाणी करतो. दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू मी आपल्याला विशद केला. आपल्याला काय मोकळेपणाने संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी आपल्याला विनंती. नाही, आढावा घेत असताना नक्की आढळलं की पक्षाची ताकद वाढती आहे. काही प्रमाणामध्ये मी आणि काही आमच्या सहकार्यांना थोडंसं लक्ष घालावं लागेल. काही प्रमाणामध्ये समज गैरसमज असू शकते, तर ते एक ताकदीने पक्षाच्यासाठी कसे उभे राहतील हा आमचा प्रयत्न राहील. त्यांना शहरामध्ये सुद्धा आता महापालिका यावेळेला अस्तित्वात येते आहे. शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष आज पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी झालेत. आमचे विद्यमान अध्यक्ष प्रसिद्ध पेलवानी त्या ठिकाणी आहेत. सगळे माझे सहकारी आहेत. सर्वांना सोबत घेत महापालिकेच्या निवडणुकीला सुद्धा सामोरं जायचं आहे. आज एकंदरीत कारवाई घेण्याचा प्रयत्न केला. नाही, एक असं आहे, ती जागा लढलो नाही म्हणजे त्या जागी विद्यमान सदस्य असलेले, म्हणजे उदाहरणार्थ घनसावंगी मतदारसंघ,
थेटपणाने मी बोलतो. त्यावेळचे विद्यमान आमदार हे आमच्या निर्णयाच्या प्रक्रियेसोबत नव्हते. स्वाभाविकपणाने महायुतीतील जागा वाटप होत असताना एक सूत्र ठरण्यात आलं की जो विद्यमान सदस्य ज्या पक्षाचा आहे ती जागा त्या पक्षाला सोडावी. त्यामुळे ती जागा आम्हाला मिळू शकली नाही, सत्य आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष आहेच, मजबुतीने आहेच, त्यामुळे त्याचं मूल्यमापन करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. कार्यकर्त्याला वाऱ्यावरती सोडणार नाही एवढा विश्वास मात्र त्याला आम्ही दिला आहे. आता पक्षातून आवाज खूप वाढायला लागला आणि ते पुढे होते ते पदाधिकारी होते. आता शेख महमूद शहराध्यक्ष, आता त्याच्यावर काय मोठी जबाबदारी देणार. स्वाभाविकपणाने प्रत्येक कार्यकर्त्याची क्षमता, संघटन कौशल्य, त्याचा प्रदीर्घ अनुभव हे लक्षामध्ये घेऊन आम्ही संघटनात्मक पुनर्रचना करताना अशा महत्वपूर्ण सहकार्यांना वेगवेगळी संघटनेमध्ये जबाबदारी देऊ. पक्षाला बळ द्यावं असं अरविंदांनी विधानसभा लढलो नाही. साधारणपणे तुम्ही आता बोलताना सांगितलं की महामंडळाला बळ देणे साधारणपणे काय विचार करून काही थोडं आहे? नाही, आज या स्तरावरती महामंडळाच्या वाटपाची चर्चा समन्वय समितीमध्ये सुरू आहे. राज्यातली सगळी महामंडळ जी आहे त्याची आम्ही एक वर्गवारी केली की अ वर्गाची महामंडळ कुठली, ब वर्गाची कुठली, क वर्गाची कुठली, याची एक आम्ही एक वर्गवारी केली. ती तिन्ही पक्षांनी मंजूर केली समन्वय समितीने, ज्यामध्ये बावनकुळे जे आहेत, सुनील तटकरे आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, उदय सामंत आहेत, हसन मुश्रीफ आहे, शंभूराज देसाई आहेत. आम्ही सर्वांनी मग ती एकमताने केली. ते महाराष्ट्राचे 3 नेते जे आहेत, देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथराव यांच्याकडे आम्ही दिले. त्याच्यामुळे त्याच्यावरती एकमत झालं की मग कुठल्या पक्षाच्या वाट्याला कुठलं महामंडळ याची एक चर्चा होईल आणि त्याला एकदा अंतिम स्वरूप आलं की मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जी महामंडळ येतील त्याचा विचार संबंध राज्यभर करत अशा कर्तृत्वान सहकार्यांना त्या ठिकाणी सामावून घेण्याचा प्रयत्न राहील. जालना जिल्ह्यात राष्ट्रवादीची एक सीट लढली आणि विधान परिषदेसाठी माझ्या माहितीप्रमाणे 2 जागा राष्ट्रवादीकडे आहे. जालन्याला न्याय मिळणार नाही, त्याला अजून वेळ आहे. 2026 आता विधान परिषदेच्या जागा आता नाही, द्वैवार्षिक विधान परिषदेची निवडणूक येईल ती आता 24ला नुकती झाली, ती आता 26ला येईल. त्यावेळेला आम्ही विचार संबंध राज्याचा करू. त्याच्या आधी आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीवरती आम्ही सगळं लक्ष केंद्रित करतो. विधान भवनात आता WWFचा आखाडा काय म्हटलं? WWFचा आखाडा झालेला आहे विधानसभा. आपलं काय? कालची घटनेली घटना अत्यंत निंदनीय आहे. त्याचा मी जाहीर निषेध कालपासून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केला. या घटनेची सखोल चौकशी करत विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती त्यांच्या आवारात घटना घडलेली असल्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी करावी. या विधिमंडळाचं सार्वभौमत्व आहेच, एकात्मता आहेच, पण संबंध देशभरामध्ये आपल्या विधिमंडळाची एक वेगळी शान आहे आणि ती शान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या निर्मितीपासून जतन केली. त्याला अत्यंत विकृत गालबोट कालच्या घटनेने लागलेला आहे. त्याच्यामुळे अशा घटना परत पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेण्यासाठीच अशा दोषी व्यक्तींच्या वरती ते किती मोठे असोत, कोण कोणाचा पाठीराखा आहे, कोण कोणाचा आहे, याहीपेक्षा घटनेशी संबंधित जे कारणीभूत असतील त्या सर्वांच्या वरती कठोर कारवाई विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी करा. क्रिमिनल लोक आहेत लोकांनी त्याच्यावर कारवाई करावी असं वाटत नाही का? त्या पक्षाचे जे आमदार आहेत त्या पक्षाच्या नाही, तो शेवटी त्या पक्षाचं नेतृत्व त्याचा विचार नक्की करेल, पण पहिल्यांदा कारवाई अपेक्षित जी आहे ती विधिमंडळाच्याकडून आहे, कारण विधिमंडळाच्या आवारात दुर्दैवी घटना घडलेली आहे. मला असं वाटतं की मगाशी सभागृहात एक सविस्तर निवेदन प्रवासात असताना किंवा कार्यक्रमात असताना माननीय अध्यक्ष करत होते, मुख्यमंत्र्यांनी पण काय भावना व्यक्त केल्या ते समजून मी नक्की घेईन की नेमकी काय कारवाई झालेली आहे. बाकी ज्या पक्षाशी निगडीत हे जे कोण घटनेशी संबंधित आहेत त्याबद्दलची कारवाई त्या त्या पक्षाने करावी. माझं एकच म्हणणं आहे की तुमचा आणि माझा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला आहे. मतभेद असू शकतात, वैचारिक सिद्धांतावरती मतभेद असू शकतात,
इतर काही धोरणांच्या बाबतीमध्ये मतभेद असू शकतात, पण त्या संदर्भातली प्रतिक्रिया देताना विरोधकांच्या किंवा त्या धोरणाच्या बद्दल ज्यांची वेगळी भूमिका आहे त्यांच्याबद्दलची टीका करत असताना ती सभ्य भाषेमध्ये असावी, सुसंस्कृत असावी. टीका सुद्धा सुसंस्कृत भाषेमध्ये करता येते, सभ्यतेने करता येते. मला असं वाटतं की महाराष्ट्राची विचारधारा जी या देशात आहे त्या विचारधारेच्या अनुसरूनच अशा पैकी टीकाटिप्पणी व्हावी. मुख्यमंत्री फडणवीसांनी नुकतंच उद्धव ठाकरेंना माहिती देण्याची खुली ऑफर केली होती. तर देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरला मान देत उद्धव ठाकरे हे जर माहिती देण्याचं चित्र असेल. एक आपण सविस्तर पाहिलं तर विधिमंडळामध्ये वरिष्ठ सभागृहामध्ये अंबादास दानवे निवृत्त होत असताना ते भाषण आहे आणि ते भाषण किती हलकं फुलकं होतं हे सविस्तर आपण अभ्यास केला तर कळेल. आणि उद्धवजींनी सुद्धा प्रतिक्रिया देताना दिली की ते खेळीमेळीचं वाक्य होतं. ऐका. त्यामुळे ज्याच्यात काही तथ्यांश आहे त्याच्याबद्दल चर्चा करण्यात काय अर्थ आहे. वेगळ्या कारणासाठी होऊ शकते, त्याच्याशी काय राजकीय असेल असं मला माहित नाही. शेवटी तो निर्णय त्यांचा, दोन नेत्यांचा आहे, ते करू शकते. राहुल गांधी परत इलेक्शन कमिशन चोरी की छापा है भाजप के. राहुल गांधी आज देशाच्या लोकसभेची विरोधी पक्षनेते आहेत. एक संविधानिक वैज्ञानिक असं एक महत्वाचं पद ते भूषवतात. त्याला शॅडो कॅबिनेट आपल्या संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्थेमध्ये जातं. त्या शॅडो कॅबिनेटचे ते आज विरोधी पक्षाचे प्रमुख आहेत. 10 वर्षाच्या नंतर पहिल्यांदाच काँग्रेसला विरोधी पक्ष नेत्यापद मिळण्याइतकं संख्याबळ मिळालं. त्याच्यामुळे बालिशपणाने वक्तव्य करण्यापेक्षा सखोल अभ्यास करून वक्तव्य जर का केली तर ते बरं राहील. ते निराश कुठे आहेत अधिक की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसशी झालेली पडझड जी ते सावरू शकले नाहीत त्याच्यातून आलेल्या नैराश्यातून ते अशापैकी वक्तव्य करतात. ठाणे मंत्रालय नाशिक सेक्स स्कॅन्डलचे केंद्र झाले सांगितले. मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलचं उत्तर दिलं असेल, चौकशी करतील, करावी, व्यापक चौकशी करावी, काय त्याच्यात हरकत. राष्ट्रवादी पक्ष अजूनही सेक्युलर पक्ष म्हणून ओळखला जातो, तरी हिंदुत्व पार्टी सोबत राहत असतो. पडळकरांनी एक वक्तव्य केलं की धर्मांतर करत असताना त्यांचा सैराट करा. राष्ट्रवादीकडून अजून निषेधही झाला नसेल. एक असं आहे की कोणाच्या बद्दलच्या विधानाच्या बद्दलची प्रतिक्रिया द्यावी ते आम्ही एक डेकोरम ठरवलं आहे. ज्यांची प्रतिक्रिया विधान गंभीर घ्यावे असं वाटतं त्या बाबतीमध्ये आम्ही नक्कीच बोलतो. पडळकरनं गंभीर घेतलं. उत्तर दिलं मी. धन्यवाद. थँक्यू. विधानसभा चुनाव में अच्छी तरह से कि जीतने के बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष के नाते मैं और मेरे सारे सहकारी पूरे महाराष्ट्र व्यापी दौरा हम करने जा रहे हैं. स्थानिक स्वराज्य संस्था का चुनाव बहुत सालों के बाद आ रहा है. इसके लिए हर जिले में जाकर संगठन की जानकारी ले लें. संगठन के जो प्रमुख पदाधिकारी हैं उनके साथ संवाद कर और कुछ ज़्यादा करने की कोशिश क्या है वो समझ लेना. चुनाव जब हम लड़ने के लिए जाएंगे राज्य में महायुति वहाँ पे है तो किसी तरह से लड़ने के लिए जाएंगे इसकी भी जानकारी मैं लेने की कोशिश करूँगा. व्यक्ति चुनाव आयोग पर हमला बोला है. भाजपा की इलेक्शन चोरी छापा. देखिए राहुल गांधी जी आज विरोधी पक्ष नेता संसद के नाते से काम कर रहे हैं. मुझे लगता है कि उन्होंने बयान देते टाइम ऐसे चाइल्डिश स्टेटमेंट नहीं देने चाहिए. जो कुछ है वो संसद में भी बोल सकते हैं, उनका बोलने का हक बनता है, लेकिन बोलते समय ये स्टैट्यूटरी बॉडी है. जिस स्टैट्यूटरी बॉडी जब संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था हमारे देश में स्वीकृत हो गई है तब से वो है. उनको स्वायत्तता है, उनके अधिकार अलग है. ये सोच समझकर जब पंडित जवाहरलाल नेहरू जी थे, इंदिरा जी थे, राजीव जी ने भी संभाला है,
नरसिंह राव जी भी थे, मनमोहन सिंह जी ने सब काम किया था। तभी कुछ ऐसे बयान विरोधी पक्ष के माध्यम से नहीं आए थे। मुझे लगता है कि राहुल गांधी एक विपक्ष के नेता है, उन्होंने जब बयान देना है तो ये सोच समझ कर देना चाहिए।